असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी विराम देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. यस सर. थँक्यू सर. खूप असं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायला मिळतं. त्याची मनच आहे ना, त्याची मनच आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, तितके सोपे नाही. जनाचे ऐकावं लागतात. 100 शब्दामधून 10 शब्द घेण्यासारखे असतात आणि तेच शब्द घ्यावे लागतात. ते शब्द घेऊन आपण बाहेर पडतो, कुठेतरी मार्गदर्शन चांगलं करतो. या ठिकाणी ते स्वतः शिक्षक आहात आणि खूप असं मुलांना पण मार्गदर्शन करून या ठिकाणी कॉमेंटच्या माध्यमामधून उत्तम पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायला मिळतं. म्हणजे त्यांचं ज्ञान आणि बुद्धिमत्ता कितीच सुंदर असावे त्या मुलांना, याच्यात कोणी शंका नाही. म्हणून मी पुन्हा बारबार सरांचा दोन्ही संघामध्ये होणार आहे. प्रथमतः या ठिकाणी वरंबे संघाने नानासाहेबचा कौल जिंकून आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मास्तेमानी संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं आणि या ठिकाणी मास्तेमानी संघाने सुद्धा सुंदर असं या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं. आणि पुन्हा या ठिकाणी आयोजक नियोजक आमच्या पूर्ण कमिटीने नियोजन पुन्हा या ठिकाणी 6 षटकांचा सामना ठेवलाय. तर मी विनंती करतो या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटपर्यंत 6 षटकांचा सामना हा पुरला पाहिजे या पद्धतीमध्ये या ठिकाणी खेळाची सुरुवात करावा. आणि त्या ठिकाणी पंचांनी इशारा केला. सर 5 आहे का? येस सर. 5 षटकांचा सामना असणार आहे. 5 षटकांचा सामना असताना कंटिन्यू या ठिकाणी 1 ओव्हर बाकी सर्कल पॉवर प्लेयर आणि त्या ठिकाणी सलामीचा फलंदाज भारतने या ठिकाणी सुंदर असा तोलावला चेंडू बाकी या ठिकाणी मॅक्सिमल पहिल्यांदा चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाजाचं. ते 6 धावांनी म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूवरती दबाव असणार आहे गोलंदाजाकडून. कारण अशा पद्धतीच्या ठिकाणी सुरुवात झाल्यानंतरला अंदाज पुढील चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं आणि पुन्हा त्या दिशेने वळून बांधण्याच्या नादामध्ये ह्या वेळी सुंदर असा सोडलेला चेंडू भेट झाला फलंदाज. चेंडू झाला निर्धाव डॉट. कारण कालचा सामना बघितला बनोर वर्षेचा अंचला पिंपरी या संघामध्ये 5 षटकांचा सामना 96-97 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यावेळी बाकी पायावर टाकलेला चेंडू त्या ठिकाणी सुंदर असा स्पेड केलेला आहे गॅप मध्ये आणि चेंडू पुन्हा या ठिकाणी सीमा रेषापार धावा मिळणार या ठिकाणी पुन्हा एकदा 4. या 4 धावा पुन्हा एकदा धावफलक जोडल्यानंतरला धाव पुढे चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा या ठिकाणी सुंदर गोलंदाज या ठिकाणी 2 चेंडूवरती डॉट आणि 2 चेंडूवरती फरार. हो पुन्हा एकदा मोका दिलाय. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी फायदा होतो की नाही, पण पुन्हा या ठिकाणी चेंडूचा खूप असा प्रयत्न केला. चेंडू या ठिकाणी झाला सीमा रेषा पार. या ठिकाणी स्कोर बुक वाला नसल्यामुळे थोडासा गड्डगोंधळ झाला होता. भारत आणि दिलीप ही सलामीची जोडी आणि आता बाकी दिलाय मोका. पण त्या ठिकाणी मोठा गॅप त्याच्यात असल्यामुळं पुन्हा या ठिकाणी चेंडू कोणीकडे आणि प्लेअर कोणीकडे थोडस जागा द्या खराब असल्यामुळं चेंडू या ठिकाणी फलंदाज मार्फत असणारे तो ज्ञानेश्वर. बघू या ठिकाणी पॉवर प्लेयर झालं समाप्त आणि कशा पद्धतीच्या या ठिकाणी धाव संख्या तर पहिलं षटक खूप असं मागणं पडलंय 18 धावांनी. कारण मागील सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने 18 धावा दिले आणि आता तीच पद्धत केली रे. एक चेंडू बाकी थोडासा हवेत उठला होता पण त्या ठिकाणी प्लेअर कोणी तैनात नव्हता. दुसऱ्या षटकाचा पहिलाच चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा. ओ माय गॉड, जबरदस्त जीवाला जपा. चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा सीमा रेषा पार झाला. धावा पुन्हा या ठिकाणी मिळणार आहेत त्या 4. कारण पहिल्या राऊंड मध्ये कबर कष्ट करून या ठिकाणी दुसऱ्या राऊंड मध्ये आणि पुन्हा या ठिकाणी उचलून मारण्याच्या नादामध्ये यावेळी की सुरवन सोडलेला चेंडू बेट झाला फलंदाज आणि चेंडू झाला निर्धाव डॉट. पहिल्या चेंडूचा विचार केला तर चेंडू या ठिकाणी गॅप मध्ये मारला होता. त्यांनी मोठा गॅप तैनात होता आणि चाबूक शॉट चेंडूला त्या ठिकाणी गती असल्यामुळं चेंडू त्या ठिकाणी सीमा रेषेकडे गेला होता. पण यावेळेस सुंदर असा सोडलेला चेंडू पुढे चेंडू पुन्हा एकदा आणि हा भोलटा चेंडू असा खराब चेंडू तर सुटणार नाही. कारण सलामीची जोडी या ठिकाणी मॅक्सिमल वा बाई हवाई पार 6. कारण मागील चेंडू सुंदर